कला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेत शुद्धीपत्रकांचा खेळ, एकाच कामासाठी तीनदा शुद्धीपत्रक, दोनदा टीएसचा गोंधळ। टेंडर प्रक्रिया पूर्ण असतानाही एक लिफाफा ओपन, नफा फंडातून 8,70,000ची दोनदा तांत्रिक मान्यता, विशेष सभेत मान्यतेची हालचाल। हुपरी नगर परिषदेत विकास कामांच्या टेंडर प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याची चर्चा सध्या शहरात जोर धरू लागली आहे। एकाच विकास कामासाठी तब्बल 3 वेळा शुद्धीपत्रक काढण्यात आल्याचा आरोप समोर आला असून त्याच कामासाठी नफा फंडातून 8,70,000 रुपयांची तांत्रिक मान्यता 2 वेळा भरण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड होतोय। यामुळे नगर परिषद प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय। मिळालेल्या माहितीनुसार नगर परिषदेत एकूण 13 विकास कामांसाठी ई टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली होती। त्यापैकी 8 कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। मात्र उर्वरित 5 कामांना अद्याप वर्क ऑर्डर देण्यात आलेली नाही। या प्रक्रियेदरम्यान आर्थिक लिफाफा उघडताना एकच लिफाफा ओपन झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे टेंडर क्रॉस झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली आणि त्यानंतर संबंधित कामांसाठी वारंवार शुद्धीपत्रके काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा आरोप होतोय। टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि आर्थिक लिफाफा उघडल्यानंतर सामान्यतः टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचते। मात्र हुपरी नगर परिषदेत टेंडर प्रक्रिया पूर्ण असतानाही शुद्धीपत्रक काढण्याचा प्रकार घडल्यानं प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। शासनानं थेट शुद्धीपत्रक जारी केल्यानंतरही नगर परिषदेत विशेष सभा घेऊन त्याला मान्यता देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आधीच झालेल्या निर्णयाला स्थानिक स्तरावरून अधिकृत मान्यता देण्यामागचा हेतू काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय। नगर परिषदेमध्ये सध्या अशीही चर्चा आहे की सध्याच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळात जवळपास 99% टेंडर इस्टिमेट रेटलाच मंजूर झाले। जर हा आरोप खरा असेल तर ही टेंडर प्रक्रियेचा मूळ उद्देश असलेली स्पर्धा आणि पारदर्शकता पूर्णपणे फोल ठरत असल्याचं चित्र आहे। ही टेंडर प्रणाली सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे अधिकाधिक स्पर्धा निर्माण होऊन शासनाचा खर्च कमी होणे। मात्र जर टेंडर इस्टिमेट रेटलाच मंजूर होत असतील तर प्रशासन आणि ठेकेदारांमध्ये संगनमत असल्याचा संशय अधिक बळावतोय। नगर परिषदेत वारंवार त्याच ठेकेदारांना कामं मिळत असल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर लॉबीचा प्रभाव वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। प्रशासन आणि काही ठेकेदारांमध्ये संगनमत होऊन टेंडर प्रक्रिया मॅनेज केली जात असल्याचा आरोप केला जातोय। जर ही बाब सत्य ठरली तर हा प्रकार जनतेच्या कराच्या पैशावर सरळ डल्ला असल्याची तीव्र प्रतिक्रिया शहरातून व्यक्त होतीये। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर विशेष सभा बोलावून शुद्धीपत्रकास मान्यता देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आधीच वादग्रस्त ठरलेल्या या प्रक्रियेला नगर परिषदेतून अधिकृत शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे। या प्रकरणामुळे शहरात नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। काही नागरिकांनी जर ई टेंडर प्रक्रिया अशाच प्रकारे मॅनेज होणार असेल तर ती बंद करून थेट आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे द्यावीत अशी उपरोधिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। एकाच कामासाठी तीनदा शुद्धीपत्रक, दोनदा टीएस, टेंडर क्रॉस होण्याची शक्यता आणि विशेष सभेची हालचाल या सर्व बाबींचा विचार करता हुपरी नगर परिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.